लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकास त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देवो। आपण जर हे चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व तुम्हाला संदेशाचे नोटिफिकेशन कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करा। थँक यू। गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाचं शीर्षक आहे मनुष्याची सर्वाधिक गरज। आज या जगात मनुष्य जे जीवन जगत आहे यामध्ये मनुष्याच्या सर्वाधिक गरजा काय आहेत हे मनुष्याला समजणं अत्यावश्यक आहे। म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वजणांनी हा संदेश शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक अभ्यासपूर्वक पाहावा ही विनंती। गरज याचा अर्थ तातडीची आवश्यकता, कमतरता। जशी पैशाची गरज आहे, नोकरीची गरज आहे, अशा पद्धतीने विविध गरजा। तशी गोष्ट जी आमच्याकडे नाहीये पण आम्हाला हवी आहे आणि यालाच म्हणतात गरज। विज्ञान अशा प्रकारे शिकविते की मनुष्याला जगण्यासाठी 4 गोष्टींची फार आवश्यकता आहे। पहिली गोष्ट मनुष्याला अन्न हवे, नंतर पाणी, आणि तिसरी गोष्ट आहे हवा, आणि चौथी गोष्ट आहे प्रकाश। या 4 अत्यंत मूलभूत आणि सर्वाधिक गरजेच्या गोष्टी आहेत। या 4 गोष्टींशिवाय मनुष्य या जगात जगू शकत नाही। शरीरासाठी या 4 गोष्टींची जशी गरज आहे तशी आमच्या जीवासाठी, आमच्या आत्म्यासाठीही या 4 गोष्टींची गरज आहे। अर्थात प्रभू येशू ख्रिस्त हा म्हणतो मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे। अर्थात आम्हाला आमच्या जीवासाठी भाकर हे देवाचं वचन आहे। म्हणूनच येशूने मत्ते 4:4 मध्ये म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परंतु देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल। अर्थात देवाचं वचन आमच्या जीवासाठी भाकर आहे। नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले मीच जीवनाचं पाणी आहे, जो कोणी हे पाणी पिईल त्याला कदापि तहान लागणार नाही, त्याच्या आतून उफळत्या पाण्याच्या नद्या वाहतील। अर्थात प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचं पाणी देखील आहे। तिसरी गोष्ट हवा, म्हणजे ज्यात आम्हाला ऑक्सिजन मिळतो, श्वास आम्हाला मिळतो। ही गोष्ट देवच आमच्या जीवनाची वाढ आहे, आमचा श्वास त्याने दिलेला आहे आणि म्हणूनच येशू ख्रिस्त हा आमचा श्वास आहे। चौथी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे। अर्थात या 4 ही गोष्टी येशू ख्रिस्तामध्ये केंद्रित आहेत। जशी आमच्या शारीरिक गरजांसाठी या 4 गोष्टींची अत्यावश्यकता आहे तशा आमच्या जीवाच्या तारणासाठी या 4 गोष्टींची आवश्यकता आहे आणि या 4 गोष्टी आम्हाला ख्रिस्ताद्वारेच प्राप्त होतात। मत्ती शुभवर्तमान याच्या 19 अध्याय याच्या 16 वचनापासून 24 वचनापर्यंत मी पवित्र शास्त्र लेखांतून काही भाग वाचत आहे। नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ। तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यांस दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये। पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळची होती। तेव्हा येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे। मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे। हे ऐकून शिष्य फार थक्क म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे। आमेन। येथे या ठिकाणी आम्हाला आढळते की एक श्रीमंत व्यक्ती याला आपल्या जीवनातील गरज दिसून आलेली आहे
आणि म्हणून त्याला कळलेले आहे की एकच व्यक्ती आहे ज्याच्याकडे मी हा प्रश्न विचारायला हवा व तो मला या प्रश्नांची उत्तरं देईल. हा श्रीमंत व्यक्ती एका योग्य व्यक्तीकडे म्हणजे येशूकडे आलेला आहे व योग्य प्रश्न विचारत आहे व प्रभू त्याला योग्य उत्तरही देत आहे. प्रियजन हो, आमच्या कोणत्याही कर्मांनी आम्ही देवापासून प्राप्त होणारे सार्वकालिक जीवन कदापि प्राप्त करू शकत नाही. आमची सर्व पुण्य कर्मे ही देवासमोर फाटक्या चिंध्या आणि वस्त्रांसारखी आहे. म्हणून आमच्या कर्मांद्वारे देवापासून अनंत जीवन प्राप्त करण्याचं विचारही कधी करू नये. आणि येशूने त्याला बरोबर उत्तर दिले की आज्ञा पाळणं आवश्यक आहे, कारण हा व्यक्ती नियमशास्त्राच्या अधीन राहणारा होता. म्हणून त्याला ज्या वेळेला कळविले की तू 10 आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा पाळ, तेव्हा आम्हाला आढळते की तो म्हणतो मी सर्व पाळलेले आहे. नियमशास्त्राचे पूर्णतः पालन करणारा कोणीच व्यक्ती अस्तित्वात नव्हता. ज्या वेळेला येशू त्याला प्रश्न विचारत आहे तेव्हा या व्यक्तीच्या जीवनात आत्मपरीक्षणाचा अभाव आहे. तो स्वतःला योग्य समजत आहे आणि येशूला उलट पुढे जाऊन प्रश्न करीत आहे की माझ्यात काही उणे आहे काय. आणि त्यावेळेला आता येशूला त्याच्यातील उणे पण त्याला दाखवायचे आहे. प्रियजन हो, आम्ही कधीही देवापुढे अशा प्रकारचे प्रश्न विचारता कामा नये. अर्थात हा श्रीमंत व्यक्ती आपल्या श्रीमंतीच्या बळावर त्याला वाटले होते की मी खूप काही चांगला आहे, दान धर्म करणारा आणि फार पवित्र आणि देवाची प्रार्थना रोज करणारा असा व्यक्ती आहे. तो स्वतःला या ठिकाणी एक उत्तम व्यक्ती समजत आहे व त्याला त्यामुळे असं वाटत आहे की सार्वकालिक जीवन मिळण्यास मी लायक आहे. परंतु येशूने त्याला न्याहाळले आणि त्याच्यावर प्रेम करून त्याला उत्तर दिले, एका गोष्टीची उणीव मला तुझ्यामध्ये आढळत आहे. आणि त्यावेळेला येशूने त्याला म्हटले, तुझे असेल नसेल ते सर्व विकून टाक आणि माझ्या मागे ये. अर्थात येशू जो देव, त्याला या मनुष्याच्या हृदयामध्ये लोभ आढळलेला आहे आणि हा पैशाचा लोभ होता, ज्या लोभामुळे त्याचं जीवन अडकून राहिलं होतं. या व्यक्तीची देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची इच्छा आहे, अनंत जीवन मिळवून. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, तुझे असेल नसेल ते सर्व विकून माझ्या मागे ये. आणि हे शब्द ऐकताच त्याचे तोंड उतरलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मनुष्या तू सारे जग कमावले व आपल्या आत्म्याचा जर नाश केला तर काय फायदा. आत्म्याचा नाश याचा अर्थ काय. आत्म्याचा नाश म्हणजे अनंत जीवन प्राप्त केल्याशिवाय मरून जाणे. आणि आज या जगात 1.5 लाख लोक रोज मरण पावत आहेत. किती लोकांना अनंत जीवन प्राप्त होते आणि ते मरून जातात, फारच क्वचित. म्हणूनच प्रियजन हो, सार्वकालिक जीवन प्राप्त करणे ही आजच्या घडीला आम्हा सर्व मनुष्यांसाठी सर्वाधिक 1 नंबर प्राधान्य असणारी गरज आहे. या ठिकाणी आम्हाला आढळते की या श्रीमंत व्यक्तीच्या जीवनामध्ये काय समस्या होती. त्याला तर अनंत जीवन हवे होते आणि तो अनंत जीवन मिळविण्यासाठीच येशूकडे आला होता. परंतु त्याच्या जीवनात प्राधान्य योग्य नव्हते. अर्थात आमच्या जीवनाचं प्राधान्य आम्ही कशाला द्यायला हवं हे समजणं अत्यावश्यक आहे. एका अंध मनुष्याने फारच किमतीवान चेक फेकून दिला होता, केवळ 100 रुपयासाठी. अर्थात त्या चकाकणाऱ्या कागदाला चिकटून तो राहिला होता, कारण त्याला स्पर्शाद्वारे तो मऊ वाटला होता, म्हणून त्याने त्याची आवड धरली होती. अर्थात तो आंधळा असल्या कारणाने त्याला मूल्य ज्ञानाविषयी योग्य समज नव्हती, म्हणून त्याने तसे केले. जे अधिक मौल्यवान ते फेकून दिले व काहीच कामाचे नाही ते तो धरून राहिला होता. आज सर्वात मोठी शोकांतिका जर काही असेल तर ती मानवी जीवन व्यर्थ घालविणे. खरे सांगावे तर मनुष्य हा आध्यात्मिकरित्या आंधळा म्हणून जन्मलेला आहे. अनंत काळाशी तुलना जर मानवी जीवनाच्या मूल्यांशी केली तर मनुष्य आपला वेळ, शक्ती, ऊर्जा, संपत्ती, मान व जगाचे विलासी जीवन जगण्यासाठी आपला वेळ आणि आपलं जीवन खर्च करतो आहे. परंतु त्याला याविषयी फारच क्वचित जाणीव होते. ती कोणती गोष्ट. 2 कोरिंथीकरास पत्र 4 अध्याय 18 वचन म्हणते, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. अर्थात जे काही आज आमच्या दृष्टीपथास दिसत आहे हे सर्व क्षणिक व तात्पुरते आहे,
पण अदृश्य गोष्टी ज्या आहेत या सार्वकालिक आहे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. यावरून आम्हाला कळते की सार्वकालिक जे आहे ते फारच मौल्यवान आहे. म्हणून येशूने म्हटले, हे मनुष्या, तू सारे जग कमावले व आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय फायदा? एके दिवशी प्रत्येक व्यक्तीला निर्माणकर्त्यापुढे उभे राहून आपल्या जीवनाविषयीचा हिशोब द्यावा लागणार आहे. तेव्हा जे काही आम्ही मिळविले व प्राप्त केले या पृथ्वीवर ते सर्व निरर्थक ठरणार आहे. देव आम्हाला हे विचारणार नाही की तू किती शिक्षण प्राप्त केले, तू किती पदव्या हासिल केल्या, तू किती संपत्ती जमा केली. या सर्वांची किंमत शून्य आहे असे त्या क्षणी कळेल. सार्वकालिक जीवन प्राप्त करावे ही आजच्या जगात सर्व मनुष्यांची सर्वाधिक आणि प्रमुख गरज आहे. मनुष्याची सर्वाधिक गरज ही ती नाही आहे की माझ्याकडे व्यक्तिगत स्वतंत्रता आहे म्हणून मला जो आनंद पाहिजे तो मी कसाही मनसोक्त उपभोगू शकेन. आम्हाला मिळालेलं व्यक्तिगत स्वतंत्रता ही देवाची सर्वाधिक मोठी देणगी आहे. देव आम्हावर कधीही जबरदस्ती करीत नाही की आम्ही कसली निवड करावी. देवाने आम्हाला दिलेली स्वतंत्रता ही पापाला निमित्त होऊ नये ही देवाची इच्छा आहे. अर्थात आम्ही पापाचे गुलाम नसावे ही देवाची इच्छा आहे. व मनुष्याची सर्वाधिक गरज ही आहे की मनुष्य पापाच्या गुलामीतून मुक्त व्हावा. पापामुळेच देव व मनुष्य यांचा संबंध तुटला व मनुष्य व देव विभक्त झाले एकमेकापासून. अर्थात मनुष्यांची जिवंत देवाबरोबर सहभागिता तुटली, नाते तुटले. आमचे विचार, हुशारी, भावना या पापाने भ्रष्ट झालेले आहेत. देवाला देण्यासाठी मनुष्यांकडे फक्त पापच आहे. पापाच्या गुलामगिरीतून स्वतंत्रता हवी आहे प्रत्येक मनुष्यांना. पापाच्या सवयींतून, स्वभावांतून मुक्ती हवी आहे तर येशूकडेच यावे लागेल. आज मनुष्य विविध प्रकारच्या व्यसनामध्ये बंदिस्त आहे. अर्थात ही सर्व सैतानी बंधने व जोखड आहेत व ही जोखडे मनुष्यांची स्वतंत्रता हिरावितात, त्यांना बांधून ठेवतात व यांतूनच मुक्ती हवी आहे. व एकमेव मुक्तीदाता या विश्वात आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. तोच केवळ या पापांची क्षमा करू शकतो. पाप क्षमा. मनुष्याच्या मनामध्ये अपराधीपणाच्या भावना सतत येत असतात व या अपराधीपणाच्या भावनांतून मुक्त होण्याची गरज असते. म्हणून आम्हाला असे कधीही वाटता कामा नये की मी देवाजवळून क्षमा मिळविण्यास लायक नाही. आमचं जीवन कितीही मेसअप, घाणेरडं झालेलं असू दे, देव केवळ आम्हाला आमच्या पापांची माफीच देत नाही तर आमची पापे देखील आठवीत नाही. तो ती पूर्णपणे समुद्राच्या डोहात बुडवितो. म्हणूनच आम्हाला देवाकडे परत यायला हवे. त्याला आमच्याविषयी सर्व काही माहीत आहे. त्याला शरण येऊन कबुली देणे गरजेचे आहे. देव आमच्याकडून ऐकू इच्छित आहे. हे ध्यानात ठेवा. आमची पापे कितीही असली तरी देवाला भेटण्यासाठी ती पापे आम्हाला रोखू शकत नाहीत. म्हणून यशायाचं पुस्तक 1 अध्याय 18 आणि 19 वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. आमच्या पापाचा रंग किरमिजी रंग आहे, तांबडा रंग. परंतु देव आमची पापे नाहीशी करून बर्फासारखी स्वच्छ करण्यास तयार आहे. तुम्ही माझे ऐकाव्यास मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. म्हणून तो म्हणतो, तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकील. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. देव आज आम्हाला बोलावत आहे. आम्ही देवाचं वचन स्वीकारावं. पश्चाताप म्हणजे पापाची खरी जाणीव व त्याबद्दल ईश्वर प्रेरित दुःख, ज्याद्वारे मनाचे व हृदयाचे परिवर्तन होते व पाप न करण्याचा एक दृढ निर्णय मनुष्य करून देवाच्या मार्गानेच मला आता चालले पाहिजे हे ठरवितो. तोच खरा पश्चाताप. मत्तीकृत शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी एक पक्षघाती मनुष्य आहे, पॅरालायसिस झालेला. आणि या व्यक्तीला ज्या वेळेला बरं करण्यासाठी येशूकडे आणलेला आहे आणि त्यावेळेला येशू त्याचा विश्वास पाहून त्या पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून त्यांना म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यांतून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर
पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळत आहे एक अद्भुत गोष्ट घडलेली आहे ज्याची या पक्षघाती मनुष्याला गरज होती. या माणसाला बरं होण्यासाठी पाप क्षमेची गरज होती आणि येथे पाप क्षमा करणारा एकमेव व्यक्ती हजर होता. त्या पक्षघाती माणसाला एका योग्य व्यक्तीकडे आणलेला आहे व तो येशू आहे आणि येशू पापांची क्षमा करीतो. पृथ्वीवर मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे. हीच मनुष्याची सर्वाधिक गरज आहे की त्याला पापांची क्षमा मिळावी. जर मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गरज विलासी जीवन असते तर देवाने एक मनोरंजन करणारा पाठविला असता. जर मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गरज पैशाची असती तर देवाने एक आर्थिक सल्लागार पाठविला असता. परंतु देव त्याच्या असीम बुद्धीने हे जाणून होता की मनुष्यांना सर्वाधिक गरज आहे ती पाप क्षमेची. म्हणूनच त्याने तारणारा पाठविला मत्तय 1:21 वचनाप्रमाणे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून आम्हा मनुष्यांच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून त्याला काल्वरी क्रूसावर बलिदान व्हावे लागले. पापामुळे मनुष्याची मनाची विचारसरणी जी आहे ही दुष्टाईने व्याप्त आहे. पापामुळे मनुष्याचे जे मन आहे हे गढूळ झालेलं आहे. सैतानी दुरात्म्यांचा मनुष्याच्या मनावर फारच विपरीत परिणाम आहे व त्यांतूनच सतत वाईट विचार येत असतात. म्हणूनच मनाचे नवीकरण होणे अत्यंत आवश्यक गरज मनुष्याची आहे. अर्थात मनाचे नवीकरण म्हणजे मन बदलणे. मन केव्हा बदलते? जेव्हा आमचे विचार बदलतात, तेव्हाच आमची कृती बदलते, वृत्ती बदलते, आमचे शब्द बदलतात, अर्थात जीवनच बदलते. देव पापाच्या गुलामीतून तुम्हाला आणि आम्हाला बाहेर काढून त्याचे पुत्र व कन्या बनवू इच्छितो. आमच्या स्वभावाचा बदल हे मनाच्या नवीकरणातूनच घडते. ख्रिस्ताचे मन आम्हाला प्राप्त व्हावे हे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या मनाचे परिवर्तन आम्ही करू शकत नाही, हे देव करू शकतो. म्हणून आम्हाला देवापुढे नम्रतेने येणे फार गरजेचे आहे. परिवर्तनाची सुरुवात स्वतःचे दोष एकदम प्रामाणिकपणे स्वीकारल्याने व स्वतःच सुधारणा व्हावी म्हणून देवापुढे रिक्त झाल्यानेच मनाच्या परिवर्तनाला सुरुवात होते. आज ही मनुष्याची सर्वाधिक मोठी गरज आहे हे आम्ही ओळखायला हवे. ज्या वेळेला आम्ही प्रभूचं वचन ऐकतो व त्या वचनावर विश्वास करून त्याचा स्वीकार करीतो तेव्हा आम्ही पापी आहोत हे आम्हाला कळते. खरा पश्चाताप ज्या वेळेला आम्ही करीतो आणि प्रभू पुढे आम्ही आमच्या पापांची खरी कबुली देतो त्यावेळेला देव आमचे हृदय जाणतो. प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो व त्याच्या नावात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही बाप्तिस्मा घेतो त्यावेळेला आम्हाला पापमोचन प्राप्त होते. येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला धुतले जाते, आमची पापे नाहीशी केली जातात व तेव्हा आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. ज्या वेळेला आम्हाला पापांची क्षमा मिळते त्यावेळेला मनुष्याचा देवाबरोबर समेट होतो आणि देवाबरोबर समेट होणे ही मनुष्याची सर्वाधिक गरज आहे. लक्षात घ्या, या जगामध्ये आजकाल आम्हाला सगळीकडे पाहायला मिळत आहे की लोक फार जागृत झालेले आहेत आपल्या आरोग्याविषयी. अर्थात आमची शारीरिक तंदुरुस्ती फारच महत्वाची आहे. त्यासाठी लोक व्यायाम करत असतात. रोज फार दूरवर अनेक किलोमीटर ते चालत असतात. स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी फार प्रयत्न करीत असतात. आपल्या अन्नाबाबत पथ्य करीत असतात. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला काय म्हणते? तिमोथेला पहिले पत्र 4 अध्याय 8 वचन. कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत पवित्र शास्त्रात वचन म्हणते शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे. त्याचा उपयोग नाही असं नाही, उपयोग आहे, परंतु तो उपयोग तात्पुरता आहे. कारण आमचं शरीराचं जीवन हे तात्पुरतं आहे. पण आम्ही हे विसरता कामा नये की आम्ही शारीरिक व आत्मिक व्यक्तीही आहोत. म्हणून सुभक्ती ही आध्यात्मिक मनुष्याचा व्यायाम आहे व त्याला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळालेले आहे. म्हणूनच तुम्ही आणि आम्ही सुभक्तीची कसरत करावी ही देवाची इच्छा आहे. सुभक्तीची कसरत म्हणजे देवाला आम्ही वेळ द्यावा, प्रार्थनेद्वारे
व देवाच्या वचनाच्या वाचनाद्वारे आमच्या जीवनाचे अद्भुत परिवर्तन होते. अर्थात देवाला आमच्या बरोबर नातेसंबंध हवा आहे आणि मनुष्याची सर्वाधिक गरज आहे की देवाबरोबर मनुष्याने नातेसंबंध जोडावे. अर्थात देवाला मनुष्याबरोबर मैत्रीपूर्ण नातं हवं आहे आणि मनुष्याची ही गरज आहे की देवाबरोबर त्याने नाते जोडण्यासाठी आपला वेळ देवाच्या चरणाशी व्यतीत करायला हवा. मनुष्यांनी जिवंत देवाची आत्म्यात, पवित्र आत्म्यात व सत्यात भक्ती करावी ही देवाची इच्छा आहे. मनुष्याने देवाचा शोध करावा व कसेही करून त्याला चाचपडत प्राप्त करून घ्यावे ही मनुष्याची सर्वाधिक गरज आहे. म्हणून मत्ती सुवर्तमान 6 अध्याय 33 वचन म्हणते, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. अर्थात या ठिकाणी प्राधान्याचं जीवन दर्शविलेलं आहे. तुम्ही आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राधान्य देवाचे राज्य व देवाचे नीतिमत्व याला सर्वाधिक जर देऊ व त्यासाठी झटू, तर या जगातील इतर गोष्टी ज्यासाठी या संपूर्ण जग धडपड करीत आहे, देवाचं वचन म्हणते त्या सर्व गोष्टी तुम्हाला तो देईल. हे ख्रिस्ती जीवन आहे. ही मनुष्याची सर्वाधिक गरज आहे. देवाला ओळखणे ही आम्हा मनुष्यांची सर्वाधिक गरज आहे. देव संपूर्ण जगासाठी एक रहस्यमय व्यक्ती आहे. संपूर्ण जग म्हणते की देव एकच आहे, परंतु तो नक्की कोण आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे. देवाची ओळख होणे फार आवश्यक आहे. योहान सुवर्तमान 17 अध्याय याच्या 3 वचनात म्हटलेलं आहे, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. येशू ख्रिस्ताला ओळखणं अत्यावश्यक आहे आणि यामध्येच सार्वकालिक जीवन आहे. जो देवाला ओळखतो तो देवाला वेळ देतो, देवाच्या चरणी आपल्या स्वतःला कायम ठेवतो व देवाकडून ऐकतो. हीच मनुष्याची आज गरज आहे. देवाकडून रोज त्यांनी ऐकायला हवं, कारण देव काही दगड धोंड्याचा देव नाही, जिवंत देव आहे व तो रोज वार्तालाप करीतो. त्याला जर आम्ही वेळ देऊ, त्याची प्रार्थना जर आम्ही करू, तर आमचं जीवन एकदम परिवर्तित होईल. ही आज मनुष्यांची सर्वाधिक गरज आहे. देवाला ओळखणे म्हणजे देवाची माहिती आम्हाला माहित असणे नाही, तर त्याच्याबरोबर व्यक्तिशः आमचं नातं असणे की तो देव माझ्यावर फार प्रेम करतो व त्या देवाचं चारित्र्य याची मला जाणीव आहे. तो देव किती मायाळू, किती दयाळू, किती प्रेमळ, किती क्षमाशील आहे याचा व्यक्तिशः अनुभव असणं हेच देवाला ओळखणं आहे. देवाला ओळखणं हे एक प्रकटीकरण आहे की देव माझा बाप आहे आणि मी त्याचा पुत्र, मी त्याची कन्या आहे हे ओळखणे आहे. म्हणूनच देव आमच्यापासून दूर नाही. आम्ही जे त्याच्यापासून दूर गेलो आहोत, आम्हाला त्याच्या ओळखीत वाढणं फार आवश्यक आहे. स्तोत्र संहिता 1 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. या 3 गोष्टी अत्यावश्यक आहे. लक्षात घ्या. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो धन्य. देवाची इच्छा आहे की आम्ही मनुष्याने आमचा वेळ देवाचे वचन वाचण्यात व्यतीत करावा. ही आमची सर्वाधिक मोठी गरज आहे, कारण या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलतो, आमच्या जीवनाचे विचारांचे परिवर्तन करीतो व आम्हाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन या वचनाद्वारे देव देतो. म्हणून देवाची इच्छा आहे की देवाचे वचन सातत्याने व नित्य नियमाने आम्ही वाचायला हवं, त्यावर मनन आणि चिंतन करायला हवं. त्याद्वारे आमचं जीवन यशस्वी होते. आज या जगामध्ये उत्तम शिक्षण, अधिक चांगलं शिक्षण मिळण्यासाठी मनुष्य फार प्रयत्न करीत आहे. आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण द्यावं म्हणून फार प्रयत्न करीत आहे. पण सर्वाधिक महत्वाची गरज देवाचं शिक्षण, देवाचं ज्ञान मिळविणे हे आहे. या जगामध्ये आम्हाला आढळत आहे की मनुष्य डॉक्टर बनतो, CA बनतो, वकील बनतो. आज मनुष्य ज्ञान प्राप्तीसाठी शिक्षणाच्या द्वारे फार मेहनत घेत आहे, परिश्रम करीत आहे, कारण त्याला पदव्या हासिल करायच्या आहेत.
त्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. एक अति उच्च शिक्षण प्राप्त करून मनुष्य एका मोठ्या हुद्द्याला पोहोचतो. एक चांगला बिझनेसमॅन, चांगला व्यापारी तो बनतो. परंतु या सर्व गोष्टी करून देखील एका क्षणात ज्ञानी लोक क्षणामध्ये निघून गेलेले आहेत. आणि या करोनाच्या काळामध्ये आम्ही पाहिलं की मनुष्याचं ज्ञान व्यर्थ ठरलेलं आहे. प्रियजन हो, सांगण्याचा अर्थ काय आहे? आम्हा मनुष्याचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवलेलं आहे. कलेसेकरास पत्र याचा पहिला अध्याय याचे 9 आणि 10 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. अर्थात आम्हाला सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी याद्वारे देवाच्या इच्छेसंबंधाने आम्ही पूर्ण ज्ञानाने भरलेले व्हावे ही देवाची इच्छा आहे. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. देवाच्या पूर्ण ज्ञानाने आमची वृद्धी व्हावी ही आमची सर्वाधिक गरज आहे. आज आमची गरज डिग्र्या, पदव्या हासिल करणे नाही. त्या सर्व गोष्टी ठीक आहेत आमच्या लाईफस्टाईलसाठी, परंतु त्याच्या पलीकडे देवाने आमच्यासाठी जे जीवन ठेवलेलं आहे त्यासाठी देवाच्या ज्ञानाने आमची वृद्धी व्हावी आणि ही आमची सर्वाधिक गरज आहे. तुमची आणि आमची सर्वाधिक गरज देवाचं ज्ञान प्राप्त करण्याचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करताना आभार मानून म्हटले, हे स्वर्गीय पित्या, मी तुझे आभार मानतो की ज्ञानी आणि विचारवंत लोकांपासून या गोष्टी तू गुप्त ठेवून बालकासारख्याच तू या गोष्टी प्रकट केल्या. प्रियजन हो, देवाने आपलं ज्ञान नम्र लोकांस प्रकट केलेलं आहे. जे ज्ञानी विचारवंत आपल्या दृष्टीने फार शहाणे अशा लोकांपासून देवाच्या गोष्टी गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. आज आमची गरज उत्तम लाईफस्टाईल ही आमची सर्वाधिक गरज नाहीये. उत्तम चारित्र्य आमच्यामध्ये असणे ही आहे. हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगणे हा आमचा सर्वाधिक उद्देश नाही. आमची सर्वाधिक गरज ही देवाचं पवित्रतेचं जीवन जगणं आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे एक राहणीमान, जीवनशैली जगण्याचा एक दर्जा. अर्थात प्रत्येकाच्या उत्पन्नाची जी पातळी आहे, सोयी उपलब्ध आहेत व सेवा उपलब्ध आहेत, त्यावर हे राहणीमान आधारित असते. अर्थात प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या प्रकारच्या राहणीमानात जगतात. अर्थात या जगामध्ये आम्हा मनुष्यांना अति उच्च राहणीमानाची गरज नाहीये. देव आमच्या कम्फर्ट पेक्षा आमच्या चारित्र्याकडे तो फार लक्ष देत असतो. जर देवाचं चारित्र्य आमच्यामध्ये आले तर आमच्यात आपोआप पवित्रता निर्माण होते. देवाकडून हे उत्तम गुण आमच्यामध्ये यावे ही देवाची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही आमचं लक्ष उत्तम चारित्र्याकडे लावणं गरजेचे आहे. चारित्र्य आले तर आपोआप आमच्या जीवनामध्ये एक पवित्रता निर्माण होऊ शकते. देवाला आम्ही आनंदी असण्यापेक्षा आम्ही पवित्र असावे यामध्ये सर्वाधिक रस आहे. हे 9 सद्गुण जे आहेत हे परिपूर्ण मनुष्याला दर्शवितात. येशू ख्रिस्त हा एकमेव परिपूर्ण व्यक्ती होता आणि त्याच्यामध्ये हे 9 सद्गुण होते. पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय 5 वचनापासून मी वाचत आहे. या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकता, सात्विकतेत ज्ञान, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीरांची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रीतीची, बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. प्रियजन हो, आज ह्याच सद्गुणांची आम्हाला आवश्यकता आहे. हे देवाचे सद्गुण आमच्यात यावे ही सर्वाधिक गरज आम्हा मनुष्यांची आहे. आज आमची सर्वाधिक गरज आमच्यासाठी मोठे मोठे घर बांधावी ही आमची सर्वाधिक गरज नाही, पण सर्वाधिक गरज आमची ही आहे की देवाच्या राज्यासाठी आम्ही तयार व्हावे. मत्तेकृत शुभवर्तमान 25 अध्याय याचं 34 वचन म्हणते, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित जन हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? सार्वकालिक जीवन त्यांना मिळाले असल्या कारणाने त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होत आहे. या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट, येथे एक उत्तम ठिकाण देव तयार करीत आहे आणि ह्या उत्तम ठिकाणात तुम्हाला आणि आम्हाला
त्याला न्यायचे आहे, परंतु त्यासाठी तुम्ही आणि आम्ही तयार व्हायला हवं. आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नव्याने जन्मणे ही आमची सर्वाधिक महत्वाची गरज आहे. योहान 3:3 मध्ये नव्याने जन्मल्याशिवाय कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही. 5व्या वचनात म्हटलेलं आहे की आत्म्याने आणि पाण्याने जन्मल्या वाचून कोणाचाही देवाच्या राज्यात प्रवेश होऊ शकत नाही. आज हीच मनुष्याची सर्वाधिक गरज आहे. आज आमच्यासाठी अधिक व उत्तम डॉक्टरांची गरज नाही, तर एक जो सर्वात मोठा महान वैद्य, जो डॉक्टर, जो देव, त्याची आम्हाला गरज आहे. सर्व आरोग्य देवापासूनच प्राप्त होत असते. डॉक्टर म्हणतात की आम्ही केवळ ट्रीटमेंट देत असतो, परंतु बरं करणं हे देवाकडे आहे. आम्हाला आरोग्य देणं देवाच्या हाती आहे. मार्क शुभवर्तमान 2 अध्याय 17व्या वचनात प्रभू येशूने म्हटले, हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पाप्यांस बोलावयास आलो आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी रोगी लोकांना बरे करण्यासाठी आला होता. आणि हे रोगी जे होते हे पापी लोक होते आणि त्यांनाच तो बरे करण्यासाठी आला होता. या ठिकाणी म्हणूनच येशू ख्रिस्त तुमचे, आमचे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक सर्व रोग नाहीसे करू शकतो, सर्व बरे करू शकतो. आम्हाला व्यसनांतूनही तो मुक्ती देऊ शकतो. म्हणूनच आम्हाला व्यसन मुक्ती केंद्रात जाण्याची गरज नाही, येशूच्या चरणाशी येण्याची गरज आहे. तोच खरा एक उत्तम वैद्य आहे, जो आम्हाला सर्व रोगांतून, व्यसनांतून मुक्त करू शकतो. त्याला शरण येण्याची गरज आहे. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय आणि याचं वचन 9 पासून मी वाचत आहे. परंतु जे धनवान हो पाहतात ते परीक्षेत, पाशांत व माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. बघा आजच्या जगाची परिस्थिती काय आहे. श्रीमंत होण्यासाठी व जलद रीतीने श्रीमंत होण्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी पुढे येत असतात, परंतु मनुष्याला माहीत नसतात हे पाश आहेत, हे विध्वंसात घेऊन जाणार आहेत, हे नाशात घेऊन जाणार आहेत. प्रियजन हो, म्हणूनच आज अनेक लोक द्रव्याच्या लोभाच्या मागे लागून विश्वासापासून बहकलेले आहेत. अर्थात ते जाळ्यामध्ये सापडलेले आहेत व त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी स्वतःला भोसकून घेतले आहे. हे पवित्र शास्त्र म्हणत आहे. परंतु वचन म्हणते, हे देवभक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग. प्रियजन हो, आज तुम्हाला आणि आम्हाला यापासून पळ काढायचा आहे. आम्हाला या जगामध्ये आमचा मोठा पगार किंवा आम्हाला मिळणारी संपन्नता ही आमच्यासाठी सर्वाधिक मोठी गरज नाही, पण सार्वकालिक जीवन हे मिळणे ही आमची सर्वाधिक मोठी गरज आहे. सार्वकालिक जीवन हे आमचं ध्येय असू द्या. पवित्र आत्मा ज्या वेळेला आम्हाला प्राप्त होतो तेव्हाच आम्ही अनंत जीवनाचे व्यक्ती ठरतो. पवित्र आत्म्याचा शिक्का प्राप्त होणे ही आजच्या घडीला आमची सर्वाधिक महत्वाची गरज आहे. आज मनुष्याची गरज मोठमोठ्या टॅक्स पासून वाचावे ही नसून जगाच्या चिंतेपासून मुक्त व्हावी व देवापासून आमच्या जीवास विसावा मिळावा ही मनुष्याची सर्वाधिक गरज आहे. मत्ती शुभवर्तमान 11 अध्याय 28 ते 30 वचन म्हणते, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. आमच्या जीवास विसावा मिळण्याची गरज आहे. काय आमच्या जीवास विसावा मिळाला आहे काय? प्रश्न आहे. हीच आज मनुष्याची सर्वाधिक गरज आहे. येशू ख्रिस्ताशिवाय कोणालाही विसावा मिळणे शक्य नाही. मनुष्य मरण पावतो तेव्हा सहज लोक म्हणतात RIP, रेस्ट इन पीस, म्हणजे काय, तुला विसावा मिळो. परंतु प्रियजन हो, ज्या मनुष्याला जिवंत असताना देव प्राप्त झाला नाही, मेल्यावर त्याला विसावा कसा काय प्राप्त होईल? प्रश्न आहे. आज तुमच्या पुढे या सर्वाधिक गरजा मी मांडलेल्या आहेत. याकडे आम्ही जर लक्ष लावू
तर आमच्या जीवनाची सर्वाधिक गरज काय आहे हे आम्ही ओळखून घ्यायला हवं. आम्ही प्रभूकडे येऊया आणि प्रभूकडे आपलं जीवन समर्पित करूया. मी प्रार्थना करू इच्छितो. हे स्वर्गीय पित्या, आज आम्हा मनुष्याची सर्वाधिक गरज काय आहे पवित्र शास्त्रात दिलेल्या वचनांद्वारे आज आम्हाकडे तू पाठविलेली आहे. हे स्वर्गीय बापा, मी प्रार्थना करीत आहे, हे माझे भाऊ आणि बहीण यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपली सर्वाधिक गरज ओळखावी आणि तुला शरण यावे आणि तू त्यांची ही सर्वाधिक गरज स्वर्गीय भांडारांतून पूर्ण करावी असा आशीर्वाद तू या भावांना, या बहिणींना पाठवून दे. त्यांचं जीवन मी तुझ्या पवित्र हाती सोपवित आहे. अंधाराच्या हर एक दुष्ट शक्तीपासून, जोखडापासून, बंधनापासून, हर एक सैतानी सापड्यापासून त्यांना मुक्त कर आणि तुझं सहाय्य त्यांच्यासाठी पाठव. तुझी कृपा, शांती आणि आनंद त्यांच्या जीवनात दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दया, प्रेम, आनंद आणि शांती तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमीन. आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, आम्हाला फोन करून कळवू शकता. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता. गॉड ब्लेस यू.